नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात आजच्या ठळक बातम्या. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीत आज 10 मे रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून युद्धविराम करण्यात आला आहे. पण हे युद्धविराम करताना पाकिस्तानला भारताने वेगवेगळ्या अटी घालून हे युद्धविराम करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. दोन्ही बाजूच्या डीजीएमओ यांच्या फोनवरून युद्धविरामासंदर्भात संवाद साधण्यात आला. या युद्धविरामाची घोषणा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून केली गेली आहे. भारत दहशतवाद विरोधात कोणतीही तडजोड करणार नाही असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या युद्धविरामाच्या निर्णयात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची पुष्टी केल्याचं ट्विट केलं आहे. दोन्ही देशांनी सर्व लष्करी कारवाया थांबवण्याचे ठरवले असून 12 मे रोजी दोन्ही देशांचे डीजीएमओ पुन्हा चर्चा करणार आहेत. भारत सरकारने दहशतवाद विरोधात निर्णायक भूमिका घेतली असून आता प्रत्येक दहशतवादी कारवाईला युद्ध समजून उत्तर देण्याची तयारी दाखवली आहे. काल रात्री पाकिस्तानकडून नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेजवळ स्वार्म ड्रोनद्वारे म्हणजेच झुंडीने ड्रोन्स पाठविण्यात आले. उधमपूर, सांभा, जम्मू, अखनूर, नागरोटा आणि पठाणकोट या संवेदनशील भागामध्ये भारतीय सैन्याच्या एअर डिफेन्स युनिटने वेळेवर कारवाई करत 50 पेक्षा अधिक ड्रोन्स पाडले. दरम्यान हरियाणातील सिरसा येथे रात्री स्फोट झाल्याची माहितीही समोर येत आहे. पाकिस्तानने भारतीय सीमेवरील नागरी वस्तीसह हवाई तळावर हल्ले केले आहेत. दरम्यान पंजाबच्या एअरबेसवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला अशी माहिती कर्नल सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. दरम्यान पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताने जोरदार उत्तर दिले आहे. भारत संयम बाळगू इच्छितो, परंतु त्यासाठी पाकिस्तानने संयम ठेवणे गरजेचे आहे, अन्यथा भारत जोरदार प्रत्युत्तर देण्यास समर्थ आहे असे कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिल्ली येथे बोलवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. भारत सरकारने युद्धजन्य परिस्थिती पाहता तातडीने मोठं पाऊल उचललं असून दिल्ली एअरपोर्टवरून सुटणारी 30 आणि येणारी 30 अशी एकूण 60 विमानं रद्द करण्यात आली आहेत. देशांतर्गत विमान सेवावर याचा परिणाम झाला असला तरी आंतरराष्ट्रीय सेवावर फारसा परिणाम झालेला नाही. दहशतवाद विरोधातील ही कारवाई केवळ सुरक्षा नव्हे तर राष्ट्रीय प्रतिष्ठेचा मुद्दा असल्याचं स्पष्ट होत आहे. भारतीय सैन्य सज्ज असून प्रत्येक हल्ल्याला अधिक तीव्रतेने प्रत्युत्तर दिलं जात असल्याचं सूत्राकडून समजतं. पाकिस्तानकडून अमृतसर, जालंधर आणि पंजाबमधील इतर शहरांमध्ये ड्रोनद्वारे दहशतवादी हल्ले करण्याचे षडयंत्रही उघडकीस आले आहे. सुरक्षा यंत्रणांनी सतर्कता बाळगत हे हल्ले वेळेवर हाणून पाडले आहेत. सीमावर्ती भागामध्ये ड्रोन हालचालीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या धोकादायक घडामोडीनंतर केंद्र सरकारने सुरक्षा यंत्रणांना उच्च सतर्कतेवर राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच भारत आता ड्रोन विरोधी तंत्रज्ञान, गुप्तचर यंत्रणा आणि सीमा सुरक्षेतील सुधारणा याच्यावर अधिक भर देत आहे. भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या चारधाम यात्रेबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणामुळे केदारनाथ धामला जाणारी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. देशातील एक प्रमुख धार्मिक स्थळ असलेल्या माता वैष्णोदेवी मंदिरावर पाकिस्तानकडून हल्ला करण्याचा प्रयत्न उधळण्यात भारतीय सुरक्षा यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे. जम्मूतील कटरा येथे असलेल्या या पवित्र मंदिरावर लक्ष करत शत्रूने भारताच्या धार्मिक आणि सांस्कृतिक भावनांवर घाव घालण्याचा प्रयत्न केला होता. पवित्र धार्मिक स्थळावर हल्ल्याचा कट उघडकीस येणे ही केवळ सुरक्षा व्यवस्थाच नव्हे तर देशाच्या श्रद्धेवर आणि स्थैर्यावर हल्ला मानला जात असून या पार्श्वभूमीवर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. कारवार येथील समुद्र किनाऱ्यावर काल शुक्रवारी सायंकाळी एक प्रवासी होडी वजा बोट उलटली. मात्र सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. बोटीतील सर्वजण सुखरूप आहेत असे समजते. याबाबत समजलेली माहिती अशी की समुद्र किनारी प्रवाशांना घेऊन फिरणारी छोटी बोट किनाऱ्यापासून काही अंतरावर बंद पडली. बोटी चालविणाऱ्या माणसाने मोटर सुरू करण्याचा प्रयत्न केला, मात्र ती सुरू होत नव्हती. इतक्यात उफाळलेल्या समुद्र लाटाने ती बोट किनाऱ्यावर फेकली जाऊन उलटली गेली. किनाऱ्यावरील बचावकर्ते आणि नागरिकांनी पाण्यात उलटलेली बोट सरळ करून बोटीखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. तत्परतेने हे बचाव कार्य घडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून सागरी किनाऱ्यावर सुरक्षेच्या उपाययोजना आणि सावधगिरीचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना समुद्रात जाताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पिरणवाडी, मच्छे यानंतर आता हिंडलगा आणि हिरेबागेवाडी या गावांना पट्टण पंचायतचा दर्जा मिळाला आहे. बेळगाव तालुक्यातील ही दोन्ही मोठी गावे असून नागरी स्वरूपाची वाढ लक्षात घेता शासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. या गावांना पट्टण पंचायतीचा दर्जा मिळाल्याने या ठिकाणी नागरी सुविधा, विकास कामे, पायाभूत सुविधा आणि प्रशासन अधिक प्रभावीपणे राबविले जाऊ शकणार आहेत. हा निर्णय मिळाल्याने स्थानिक पातळीवर समाधान व्यक्त केले जात आहे. पहलगाम हल्ल्याचा प्रतिशोध घेण्यासाठी राबविण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये धाडसी भूमिका बजावलेला कर्नल सोफिया कुरेशी यांचा अभिमानपूर्वक गौरव करण्यात आला. गोकाक तालुक्यातील कोण्णूर गावच्या सुनेने देशाचं नाव उज्ज्वल केल्याबद्दल आमदार भालचंद्र जारकिहोळी यांनी त्यांचे सासरे गौससाब बागेवाडी यांना शाल घालून सन्मानित केले आहे. आपल्या सुनेमुळे गोकाक तालुक्यालाही अभिमान वाटतो. ती अशीच देशसेवा करत राहो अशा शब्दात आमदार जारकिहोळी यांनी बागेवाडी कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
देशात सध्या दहशतवाद विरोधात भारत सरकार व भारतीय सेनेने कडक भूमिका घेतली असून युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यांना सतर्कतेचे निर्देश दिलेले आहेत, अशी माहिती कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। यावेळी गृहमंत्र्यांनी सांगितले की राज्यात अतिसंवेदनशील भागामध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। पोलिसांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या असून सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात आली आहे। त्याचबरोबर आज मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज सायंकाळी एक विशेष बैठक बोलावून संभाव्य आपत्कालीन परिस्थितीत राज्याची तयारी काय असावी यावर चर्चा केली। विविध विभागांना या बैठकीसाठी पाचारण करण्यात आले होते। अशा कठीण प्रसंगी राज्य सरकार पूर्णपणे सतर्क असून नागरिकांनी शांतता व संयम राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे। उत्तर प्रदेशपासून तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले असून निर्माण झालेल्या या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे बेळगावसह कर्नाटकामधील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे। बेळगावसह बिदर, धारवाड, गुलबर्गा, उत्तर कन्नडा, दक्षिण कन्नडा, उडुपी, बेंगळूर शहर, बेंगळूर ग्रामीण, चामराजनगर, हसन, कोलार, मंड्या, मैसूर, रामनगर आणि तुमकूर या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे। विजांसह जोरदार पावसाची शक्यता गृहीत धरून पुढील 3 दिवस या भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। इतर भागाच्या तुलनेत बेंगळूरमध्ये दमदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे। शहरातील 2 वेगवेगळ्या भागामध्ये मोकाट अवस्थेत असहाय्य पडलेल्या गायींना यंग बेळगाव फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी वेळीच मदत करत त्यांचे प्राण वाचविले आहेत। त्यांच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे आणि समर्पित सेवेमुळे परिसरातील नागरिकांकडून संस्थेच्या कार्याचे भरभरून कौतुक होत आहे। कॅम्प परिसरात गेल्या 2 दिवसापासून एक गाय जमिनीवर पडून असल्याची माहिती मिळताच यंग बेळगाव फाउंडेशनचे कार्यकर्ते अवधूत तुडवेकर व ॲलन मोरे यांनी आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचले। त्यांनी तात्काळ 1962 या पशु रुग्णवाहिकेची मदत घेत त्या गायीवर उपचार सुरू केले। दुसऱ्या घटनेत सायंकाळच्या सुमारास मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर या परिसरात एका गायीला कार अपघातात दुखापत झाल्याची माहिती मिळाल्यानंतर फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा तत्परता दाखवून तिच्यावरही वैद्यकीय उपचार करविले। या दोन्ही प्रसंगामध्ये दाखवलेली संवेदनशीलता आणि सेवाभाव पाहता परिसरातील नागरिकांनी यंग बेळगाव फाउंडेशनच्या कार्याचे विशेष कौतुक केले आहे। भारत पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर चिक्कोडी तालुक्यातील येड्डोर येथील श्री वीरभद्रेश्वर मंदिरात भारतीय सैनिकांच्या विजयासाठी महामृत्युंजय होम आणि जयादी होम हवन आयोजित करण्यात आले होते। श्री सिद्धलिंगेश्वर गुरुकुल पाठशालेचे प्रमुख श्री शैल शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली वेधशाळेतील विद्यार्थ्यांनी आणि वेद पंडितांनी हा विशेष धार्मिक विधी पार पाडला। यामागील उद्देश भारतीय सैनिकांना संरक्षण, बल व विजय लाभावा हा होता। यानंतर वीरभद्रेश्वर देवतेची विशेष प्रार्थनाही करण्यात आली। यावेळी मंदिरातील कमिटीचे विविध सदस्य आदी उपस्थित होते। कणकुंबी हायस्कूलचे मुख्याध्यापक आणि तरुण भारत कणकुंबीचे वार्ताहर सुनील चिगोळकर यांना कराड येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे यांच्या वतीने लोकशाही टीव्ही चॅनलचे संपादक विशाल पाटील आणि परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर शरद गोरे यांच्या हस्ते महात्मा फुले शिक्षण रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी शिक्षण मंत्री लक्ष्मण ढोबळे आणि महाराष्ट्र, कर्नाटक तसेच गोवा राज्यातील साहित्यिक, कवी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। याचबरोबर आजचे बातमीपत्र येथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।